जरा मी स्पष्टपणे मला कळू दे जरा. भांडी तर घासलेत मी. म्हणले नाही, म्हणले तुम्ही मला फसवलं म्हणले. हा अच्छा करता काय, बरोबर करा. आणि मानव काय तुला लाज्या द्या वाटेच्या जातो घरी. हे काय एवढी टिकली दिसत नाही काळी वड्डी. कळलं नाही का? लावायचं माझ्या बहिणीला. बघ भाऊ विषय काय आहे. जरा. काय चालत नाटक? हा? काय आली ती इकडं? काय नाही काय नाही काय काय येडी आहे का यायला इकडे? विषय काय आला, ऐका ना. विषय काय झाला, ती स्वप्नील आहे ना, हा. पिठाचं आणायला गेलो ना पीठ. नीट तरी सांगा की जरा मी स्पष्टपणे मला कळू दे जरा. असं एवढं कशाला खरं आहे ना तुम्ही? खरं आहे ना मग काय करत कशाला? पाणी पिऊ का थोडं. सॉरी. स्वप्नीलला पिठाची ऑर्डर आली होती आणि मी ऑर्डर पिठाची द्यायला गेलतो. काल स्वप्नील पण आलता घरी. पण विषय असा झाला, तिला मी म्हणलं मुद्दा म्हणून की, आणि माझी पण चुकी होती माहिती, त्याचा असा प्रॉब्लेम नाही की माझी चुकी नव्हती, होती चुकी माझी. मी तिला सांगितलं होतं की बाबा काय असेल ते आपण मिटून घेऊ, तू घरी नको जाऊ लगेच नाही का. म्हणले नाही, म्हणले तुम्ही मला फसवलं म्हणले. तुम्ही यात काय फसवले, फक्त जे विषय होता तुम्हाला तिने सांगितलं असेल ना, सांगितलं विषय. हा, मग तेच ना आपण काहीतरी तिला वाटल्याशिवाय ती आली का आणि ती भांडली का तुमच्याशी? बघा ना आम्ही काय विषय, तुम्ही बसा बसा, सांगतो मी तुम्हाला काय झालं. पिठाची ऑर्डर होती, पिठाच्या ऑर्डरिंगमुळे तो प्रॉब्लेम झाला आणि त्या संगीताचा आणि कवितेचा विषय वेगळा होता. त्यांना असं वाटलं की ती चॅटिंग स्वप्नीलची होती आणि मी कुठल्या बाईसोबत बोललो नाही. आणि विषय काय झाला, तिला मी बोलत होतो की बाबा असा असा विषय, तू घरी काय बोलू नको, जे काय आपण मिटून घेऊ. पण तिचं ऐकायलाच घोडा नाही तुमच्या पूर्वीचा. घरीच जायचं म्हणलं. आता मला काय घरी जायचं म्हणलं मी आपलं हसण्यावर घेतलं आणि तिला रडत घरी आले. तुम्ही हसण्यावर गेली म्हणून ती रडत घरी आली का? तिला वाटलं की बाबा तू एवढं होऊन सुद्धा तू हसतोय, त्यामुळे ती घरी आली. बरं. पण मग आता काय? आता काय, आता काय करायचं मग? तिला मी घरी घ्यायला आलतो, घरी चल म्हणून म्हणतो, कारण काय भांडी ते सॉरी भांडी तर घासलेत मी, कपडे ते राहिले होते गाड्या मारायच्या, मी ते मारून येतो घरी जाऊन, थोड्या वेळ करतो मी जाऊन. बाकीचं फरशी बिरशी पण थोडीफार राहिली होती, ती पण पुसली मी. आता ते आल्यानंतर थोडंसं करेन मग नाही काय. पण माझं जेवला मन नाही का? जेवला नाही? जेवलो नाही. फरशी पुसली भांडी घासली सगळं केलं ते सांगितलं, जेवला नाही का? पण जेवायचं काय झालं हो, ती आली म्हणून जेवला नाही का? हा टेन्शन आलं होतं थोडंसं. कारण काय होतं, कुठल्या गोष्टीमुळे आपण तिच्यामुळे टेन्शन घेतलं, बाबा गेली उगाच काय, मला फक्त बघा तुझे घरी आहे का, पण जाऊ दे आता चांगलं झोपलं येते, काय विषय नाही, आराम करते, करून दिला आराम, काय प्रॉब्लेम नाही. ओके चांगले. खाल्लं की नाही काय? तिने नाही खाल्लं मग तर म्हणलं जेवला का तुम्ही? तिने नाही खाल्लं काय? नाही. काय बोलता, खाल्लं असं जेवणार कुठे? हा, मग दादा येईल आता जिमवरून, मग तेव्हा मग तर काय, आला कळलं होता. जेवणी करायची ती. आला होता, आला. काय दादू काय नाही, काय म्हणतो मला? घ्या की खावा. बघतो दाजी काय नाटकं चालल्यात. काय झालं? मग तिथे कशाला आली माहितीये का तुला? का? विचार त्यांनाच. काय नाही भाऊ, विषय काय सांगतो. ओके, दिदीचा असा विषय झाला, एक आपलं ऑर्डर दुकानावर गेलतो ना मी ऑर्डर द्यायला. प्रॉब्लेम असा झाला की एका बाईचा मेसेज आला माझ्या फोनवरती आणि तिने मग स्वप्नीलने रिप्लाय दिला आणि दिदीला वाटलं माझंच काय, मीच बोलतोय काहीतरी. पण विषय काय होता, तुला तर माहिती आहे मला इंग्लिश येत नाही. मग आता बोललो कोण असेल, स्वप्नील बोलला असेल ना. सगळ्यात हिने सांगितलं तुझ्या मम्मी लिहून की बाबा हा लफडे करतोय बाय. आता माझा काय संबंध आहे बाबा, तुला तर माहिती आहे मी कधी काय केलं का अशा गोष्टी नाही केल्या ना. मग चहा करून आले. हा अच्छा करता काय, बरोबर करा, काही विषय नाही. खरं नाही ना, कुठे आहे ना नक्की? तुला पण विषय मला माहिती आहे, मला माहिती आहे ना कविताचं पोरगी, तुझा विषय आहे, तुझा फोटो पाहिलेत मी तिथं. तुम्ही आता काय बोलला घरी, तुझे होतं त्या बनली ओके, घरी काय सांगायचं नाही. त्या माळावरती काय करत होतो, माळावरती हा त्याला नेवणे म्हणा, माझी इज्जत हरवली तू. हा हसतो बिनला जिमला जातो पुढे बघा जातो रे, असंच करतो ते जाऊन. हा पाणी पाडशील ते नीट धर बॉम्बले. होय काय केलं खरं सांग. काय नाही.
सिटी प्राईडला काय करू नोकर सिटी प्राईडला काय करू होता का नाही आणि मानव काय तुझं लाज्या अक्कल आहे का तुला वय रे हा माझी जी सर घालवलं ना तू एकटाच जातो मला सांगत जा ना मी चाललोय म्हणून बुलेट घेऊन गेला वय पेट्रोल टाकलं का रे टाकलं 70 रुपये घेऊन गेला माहिती म्हणला असतो का जरा गुलाबजाम केले खा. ओके ना आता काय ग मम्मी काय झालं गुलाबजाम देते का मसाल्याचं हे भर त्यांच्या तोंडात बघ बाळा इकडे द्या काही संबंध नाही आमच्या घरात यायचं नाही अजिबात तुम्हाला सांगते ऐक ना तू माझ्या हाताय कर तुझ्या घरात तुला सांगतो हाताय कर त्यामुळे म्हणजे? काय नीट बोलायच्या गोष्टी तुला माहितीये का दादा काय करतात ते नाही विषय सांगा ना काय त्याला सांगितलंय मी समजून ऐक ना तुझ्या ह्या गोष्टी मला बोलत नको माझ्या डोकं फिरतंय तुम्ही आलाय कशा इथे मग ते तुझ्या सांगा आईला विचार मी आता सगळा विषय मिटावला होता काय मिटवले तुम्ही तुमची भांडण झाली ना माझ्या आईला सांगायची काय गरज आहे सांगायला आलतो ना काय सांगायला तुझ्या आईला काय काय सांगितलं मला तू सांग काय सांगितलं म्हणजे जे आहे ते दाखवलंय फक्त मग मी त्याचे स्क्रीनशॉट घेतले आणि ते दाखवले मम्मी काय दाखवलं काय बोलला तुम्ही ते काय बोललो मला सांग ना. हार्ट पाठवलाय हं. पिठाची ऑर्डर दिली ना तुम्ही हं. मग हार्ट बीट पाठवायची काय गरज होती ए इकडे कविता माहिती तुला कविता काकू हम्म. कोण कविता. संचिता माहिती आहे ना तिची मम्मी माहिती आहे ना हा. हो, ऐक आता सगळ्या विषय तुला आत्ता सांगतो एक्झॅक्टली बसून बस रे बाबा बस आता सांग. सारवा करू नका सारवा मी नाही येणार नाहीये, तुम्ही निघा इथून. मी चला. चॅटिंग कुणामुळे केली तुला माहिती आहे कोणामुळं? म्हणजे मी चॅटिंग कुणामुळे करायला लावली माहिती आहे तुला हं, आता स्वप्नील झाला आता कोणाला पकडलं पकडला नाही हं. खरी गोष्ट माझ्या मिळवण्यापासून चालू होती कसा विचार संचिता भाऊचा विषय होता आपला आणि तुला तर माहिती आहे मग मिळवण्यासाठी काय पण काय हो होता का नाही अरे थांब. माझ्या भावाला मध्ये नाही घ्यायचं कळलं सिटी ना? प्राईडला विषय होता सिटी प्राईड दाखव मला proof, तर दाखव. माझा भाऊ असंच करू शकतच नाही तू जसं आहे ना माझा भाऊ नाही सगळ्यात करू खालचा पडतो भावाचाच होता तो मी हाईट करून ठेवला होता शकत. दाखव दाखव त्याला विचार शाळेत गेलता का काल हा गेला होता गेलो हा? गेलो तो गेलो होता संचिताचा जो विषय नाही नाहीये काय काय लावू फोन हा लावा फोन लावू लावा फोन लावू लावा 5 दिवस दे काय संबंध आता आलायत ना आता फोन लावायचं निघायचं नाही तर मी येणार नाही तिकडे बघ सासरवड माझी इज्जत घालू नको मला इथे इज्जत आहे काय इज्जत आहे तुम्हाला तेच सांगतोय मला इज्जत आहे 4 बाया घेऊन फिरा 4 बाया घेऊन फिरा काल तर म्हणली ना रिक्षा घेऊन जावा आता रिक्षाचा धंदा चालू केला नाही का कपडे जा की हा? कशावरच जा. ते जाईन नाही तर मी माझं काय मग करू कशाला माझ्या घरी आलं? दिखावा करा आलतो दिखावा काय म्हणजे करते ना, तेच सांगतोय आमच्या घरी यायची गरज नाही मेवण्याने आणल्यात केळी अजून 4 मेहुणे आले ना उभं नाही राहणार कळलं ना त्या विषय त्याच्यासाठीच म्हणते की त्याचा विषय करण्यासाठी मी विषय केलं काय माझ्या आणि तुझ्या भावाला पण नको आईला नको. बिला काय कसं आहे सासूबाईंना काय बोलू नको तू कसं असतं थोडस गोष्ट बघितलं का मग मी काय आता काय मला सांगितलं ना आता त्याच्या एवढा करताय का ऐका ना विषय काय झाला होता म्हणजे इथे किती फिरव करतात बघितलं फिरव फिरव कुठं गेली ऐक ना साराव तुझं सर्व आहे का तसं काय नाही मग तू कशाला ऐकून घेतो तू बोल ना तू भाऊ आहेस ना माझा ऐका दाजी असलं काय परत आलं ना मग सांगतोच तुम्हाला ठीक आहे ना तू सांग तुझं पण सांगतो मी हा, आधी. सांगा. हा सांगा माझा भाऊ सांगा असं करू शकत नाही आणि तुमच्यासारखं नाही आमच्या घरी शिकवलं कळलं ना ऐका घरच्यांसोबत तुम्ही मला सगळेजण मानताय मला मेंटली त्रास होतोय मला मी आधीच सांगतो तुला बस पॅन काढू नको इकडे इकडे नको नको काय नको सांगतो मी तुला बरं आता जाऊ स्वप्नील आहे ना बरोबर हा मग त्याच्या समोर आम्ही बोलतो काय पण तू आता काय नाही करू स्वप्नील समोर बोला आणि त्यालाच घेऊन ऐका या. स्वप्नीचं वाटोळ होईल मी तुम्हाला सांगतोय स्वप्नीला काय बोलायचं नाही स्वप्नील माझा मित्र काय आहे संबंध बोलणार त्याला घेऊन बोलणार त्याच्या तेजूचं घेऊन जाणार आहे. तिकडे पण नाही बोलायचं तुम्ही का? काय बोला तिथे आता जाता फोन लावून. ऐक फोन नको बॅलन्स आम्हाला माझा माझा आहे नेटवर्क नाही इथे. आमच्याकडे wifi आहे. नाही आहे पाऊस पडतोय चालतंय आमचं नाही आवाज येतोय. चालतंय. येऊ दे वीज कडकते कडकू दे करतो दे नाही कडकू दे हा बघ कडकू दे वीज कडकू दे काय झालं तर चालणार आहे माझ्या मी चुकून होती माझी ती चुकून या बहिणीची तुम्ही सगळी आलाय का मला ते सांगा दिखावा करायला मग निघा दिखावा झाला आपला. नाही आमचं करणार घर. नाही जाणार मी पप्पांना बोलवा ना तुम्हाला सांगतो. कुणाच्या माझा पप्पा कशाला समोर उभं राहायची त्यांचा पण विषय माहिती आहे मला कसला विषय त्यांचा ते मम्मीला फक्त घाबरतात तुला घाबरत नाही मग मी तुझ्या मम्मीला पण म्हणलं ना हा मी काय तुझ्या मम्मीला मी काय सांगायला होतो बाकी काय विषय नव्हता माझा जो काय विषय तो दादाचा होता माझ्या भावावर का ढकलताय तुम्ही मग त्याचाच विषय होता ना माझा काय संबंध सिटी प्राईड होऊन गेलं तर मी नव्हतो
तिकीट आहे माझ्याकडे, हा हा, दाखवा दाखवा फोटो आहेत माझ्याकडे, दाखवा दाखवा. बघायचं. हा हा? हा. आणि जर तो नसल आणि जर असेल तर नसल तर हा दाखव आणि असेल तर काय देणार मला तुम्ही? आणि दाखव म्हणून प्रूफ करा आणि दाखवा मग मी करते काय करायचं ते तुम्हाला माहिती मग मी काय करते ते. काय करसाल तुम्ही? काय करता मला एकदा सांगा. जे तुमच्या बरोबर करणार तेच त्याला हे करणार काय करणार? करून काय करायचं ते आणि हिचं काय? तिचं काय मग हिचं काय आहे? हिला माहिती नाही ना या तिला गोष्टीचं. म्हणा इथं. हा, माझं घरी चल. नाही मी इथंच राहील, काय संबंध? मी इथंच झोपण मग. बघ दादा आहे ना बाहेर काढ बाहेर काढ. हे बघ हे बघ ए गप्रे भाई, हात, हात काय हात माझा हात. तुम्हाला असं वाटत असेल तुला ना मग मी एक गोष्ट सांगते बघ आलाय कशासाठी हे तुमचं बघा, सासरवडून माझी इज्जत घालते, तुमच्या लेकीला समजून ठेवा. तसं नको रे, आम्ही आहे ना हा, आम्ही आहे ना. बोलू ए, ना चल निघ. त्यांची बोलू ना आपण कळलं हात नाही ना? लावायचं माझ्या बहिणीला. बघ भाऊ, विषय काय आहे? तुम्ही सगळे म्हणून मला मारताय, काय प्रॉब्लेम नाहीये. मी आता तुमचा मार खाणार, पण नंतर मी तुम्हाला शहानिशा करणार आणि सांगणार तुम्ही माझ्यासोबत काय केलं. मेंटली तुम्ही मला त्रास दिला, कसं काय सांगा. कसं काय? आणि तू सिटी काढला होता, नव्हतं. संचिताचा तुझा विषय होता. नव्हतो. आता मी कवितेचा बाप नव्हता तुझा विषय. नाही, खरं सांग, नव्हता. स्प्लेंडर कोणाकडे आहे? माझ्याकडे. दोघं पण शाळेत कोण आहे? मी कॉलेजला कोण जातं? मी किती वाजता येतो? मी 12ला. 12ला. 12 वाजता आज 12चा शेवला गेलता. हा खोटं बोलतोय तुला. काय संबंध? कधी वार सांगा हा वा. तोंडावर दिसते खोटं खोटं नका दाखवू अरे हा गेलता म्हणे तर नव्हतो. खोटं बोलणार. म्हणजे मी खोटं बोलतोय. स्वप्नील तुला तर आणि भाऊ तुम्ही. वाजवायचे, हा मी खोटं बोलतोय. हा तुम्हीच पुढे. पण तुम्ही आता इथं तिला न्यायला आलाय त्याच्यात त्याला मध्ये घेताय त्याला आता मध्ये काय आपण घेतोय? कुठे गेला स्वप्नीच्या घरी गेला अजून एकाला मध्ये घ्यायचं हा. काय करायचं संचिताचा विषय होता म्हणून मी स्वप्नीला सांगितलं की तू माझ्या वतीने सेटिंग कर. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू, तुम्ही आलाय कशाला मला नेलं नाही. मग तुमची तुला कोण यायला आले? मग निघा कोण म्हणलं? निघा का नाही का? आमच्या घरी थांबायचं मी नाही. त्याला सकाळी मॅटर मिटवा आलतो. मा- मॅटरच नाही माझ्या ना पण. मित्राचा, स्वप्नीलचा ओळखीचा आहे. स्वप्नीलचं आहे, दुसरं आणायला गेला पाहिजे, तुम्ही निघा इथून. नेमकं हम्म. किती लय का तुला? लगेच. लगेच चालते बघ. ठीक आहे मग जातो आता. काय प्रूफ आहे ना प्रूफ नाही आहे, हे नाही प्रूफ. हा. नाही येणार मी, जा. नाही येणार जा. त्याच्या विषय काय? विरुद्ध प्रूफ आहे ना कोण कोण जेवढं संचित आहे तिला घेऊन या मी लग्न लावून देते त्यांचं संचित सोबत हा माझ्या पोटावर पाय आणतो हाय ना. अहो तुमच्या म्हणी माझ्या तोंडातून येतात. माझ्या पोटा पाय नाही, माझं लग्न झालंय. माझ्या पोटा पाय काय करायचं संबंध आहे? कविता कोण तुला माहितीये? कविता काकूंची पोरगी ती, हे स्वप्नीलची मैत्र कविता हा. आणि ते संचित. माझ्या पोटा पाय का? तुम्ही पहिली कविताला का ना मला तिच्याशी बोलणी करू दे पहिली कविता काकूंना मी नाही आणू शकत आता इथं. का स्वप्नीला आणू शकतो, स्वप्नीला सांग. तुला माहिती आहे स्वप्नीलचा कविताचा विषय, माझा काय विषय आहे? आज तुला तुम्ही खाऊ दे मला, माझा काही विषय नाही. विषय मिटला होता ना इथं. मग तू बरंच काय तर चालून धरते. माझा विषय काय कवितासोबत? काय मला नाही. संचितासोबत माझा विषय आहे काय? नाही. आता मी काय म्हणलो, संचिताचा कोण चालू आहे? काय नाही. आता तर मी म्हणलं तुझं चालू आहे, मला चालूच नाही. म्हटलं ना पण मी. हा. कळलं? प्रूफ आणून द्या. हा, बोला माझ्या तर. भावावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुमच्यापेक्षा जास्त. कळलं? इथलं इथे शब्दावर पलटा पलट करता आल्याला मम्मीला सांगायचं होतं ना, मग दादाचा असा असा विषय होता. तुम्ही ठीक आहे, पहिले काय जाऊ दे. म्हणला? काय विषय नाही. द्या वाटेच्या जातो घरी. हे काय घेऊन चाललंय? ए, आमचं हे. किती पण तुमची का? हा मग रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हाताने जा. कोणाचा तो वाद चांगला आहे? राहू दे. नाही ते आम्ही एक बाजूला ते कावळ्याला टाकून देतो. आम्ही कावळा कॉक कॉक द्या ना थोडे थोडे द्या. खाऊ दे गप काय आपण नाही बघू, नसतं. स्वप्नीलला ना विचारू सगळं करू खाऊ दे घरी गोडे. जा आता, झालं. गोडे झाल्यावर घरी जा कुणाच्या? तुमच्या. का? मी नाही ना तिकडे. मग हे कुणाचं आहे? माझं आहे. तुझं का तुझं? माझ्या बहिणीचं. तू आता काय म्हणला माझं आहे? हा तो माझा आहे. मी मग मी माझी पण बहीण आहे त्याचं ना. झालं आणि आमचं घर पण आमचंच झालं. खरं का? हा. हा. स्वप्नीलला विषय आहे. एक काम करू ना, आपण जाऊ स्वप्नीलच्या घरी. ठीक आहे चालतंय. नको स्वप्नीलच्या घरी नको आता जायचा. का? आपण तेजूच्या घरी जाऊ, पण तेजू पण सोंगितली. ते आम्हाला माहिती आहे, आम्ही दोघीच निघून आलो सोबतच. ती तिकडे कुठे गेली? हे काय एवढी टिकली दिसत नाही बाई, काळी वड्डी. लाल आहे नाही ती तुझी. नाही इथं काळी वड्डी आहे ना. गंध नाही लावत का आता? गुलाबजाम खाऊ मग बरं, साखर जास्त झाली का? नको तुम्ही तुमचं खा. खातर प्रेम वाढत वाढवायचं का? नको
चलो गाईज, सो अशा रित्या आपला तिसराही एपिसोड खतरनाक झालेला आहे. सो अशा रित्या कुठे केळी न जातो बाई, ही तुझी केळी. ओके, चलो हसा, चलो मिलेंगे नेक्स्ट ब्लॉग में. ये. आणि तू सांग संचिता कोण नाही म्हणून. आणि संचिता कोण नाहीये तुम्ही समजू नका, माझा भाऊ खूप साधा आहे आणि खूप आहे. सरळ आहे. संचिता आहे. हो गप्प बसते ना. कोण नाही, हे कोण नाही हो. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.